शिरोळमध्ये एनडीआरएफचं मॉकड्रिल, कृष्णा पंचगंगा नद्यांची पातळी वाढली, आपत्कालीन यंत्रणा हाय अलर्टवर. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचं संकट पुन्हा एकदा गडद होऊ लागलंय. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे शिरोळ तालुक्याला पुराचा धोका निर्माण झालाय. यात संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एनडीआरएफ आणि स्थानिक वजीर रेस्क्यू फोर्स यांनी शिरोळमधील कृष्णा पंचगंगा संगम परिसरात यांत्रिक बोटींसह संयुक्त बचाव सराव म्हणजेच मॉकड्रिल पूर्ण केलाय. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना तातडीनं सुरक्षित स्थळी कसं हलवावं याचं प्रात्यक्षिक या दरम्यान दाखवण्यात आलं. केवळ सरावच नाही तर एनडीआरएफच्या पथकाने शिरोळ तालुक्यातील पूरधोका असलेल्या गावांना प्रत्यक्ष भेटी दिलेत. अधिकाऱ्यांनी नदीपात्राची सद्यस्थिती, पाण्याचा वेग आणि पूर आल्यास पाण्याचा विसर्ग कसा होईल याचीही बारकाईने पाहणी केली आहे. सध्या संपूर्ण आपत्कालीन यंत्रणा हाय अलर्टवरती असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोखोड मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोखोड मलाई पनीर.